आजचा हा स्पेशल व्हिडिओ फक्त आपण स्त्रियांसाठी. मला बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई, तू कसं काय गं घर, जॉब, यूट्यूब अगदी छान सांभाळतेस, सगळं काय करतेस. पण असं नाही आहे, हे करण्यापाठीमागं पण खूप वर्ष गेली आहेत इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ट्रायल अँड इरर मेथड खूप साऱ्या झालेल्या आहेत. बऱ्याच जणींना बघा, इतर स्त्रियांना, मग ती आपली मैत्रीण किंवा कोणी रिलेटिव्ज असेल, जी खूप ॲक्टिव्ह असते, सगळं काही अगदी लीलया सांभाळत असते, तिला पाहिलं की वाटतं, अरे यार, ती कशी काय बरं मॅनेज करते, मग मला का नाही तिच्यासारखं जमत, नक्की माझा वेळ जातोय कुठे. आणि वरून ॲज अ होम मेकर सगळं काही करूनही मनाला जसं हवं तसं समाधानही नाही वाटत आहे. तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती अगदी चर्चा करणार आहोत. तुम्हीही तुमची मतं कॉमेंट सेक्शनमध्ये कळवणार आहात, ज्यामधून मीही काहीतरी प्रत्येक वेळेला नवीन शिकत असते. तर आजचा हा व्हिडिओ न पाहता तुम्ही फक्त काम करत करत ऐकला ना, तरीसुद्धा चालेल. जी स्त्री सगळं काही अगदी व्यवस्थित पार पाडत असते, तिच्याकडेही दिवसाचे 24 तासच असतात आणि आपल्याकडेही. मग वेळ असूनही आपण का नाही सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकत? का स्वतःसाठी छानसा वेळ काढू शकत? का मग आपली मुलांवर सतत चिडचिड होते आणि सततच्या कामाच्या प्रेशरमुळे मूडही सतत खराब किंवा तणावामध्ये असतो? या व्हिडिओमध्ये शेवटी आपण असं आपलं काही कामाचं शेड्यूल बनवूयात, जे प्रत्येक स्त्रीला तिच्या लाईफस्टाईलनुसार, तिच्या कामांच्या प्रायोरिटीनुसार ॲडजस्ट करता येईल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया आपल्याकडून अगदी सहजपणे होणाऱ्या चुकांपासून. अगदी नकळतपणे त्या आपण प्रत्येकजणी करत असतो, ज्यामुळे आपला खूप सारा आयुष्यातला वेळही वाया जात असतो आणि अगदी मूडही खराब राहत असतो. तो म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपण स्वतःला इतर कोणत्याही स्त्रीसोबत कंपेअर करायचं नाही. ते पहिलं आपण बंद करायचं. कारण हे बघा, प्रत्येकीची लाईफस्टाईल वेगळी असते, तिच्या घरातील व्यक्तींची, मुलांची संख्या वेगळी असते, लोकांचे स्वभाव वेगळे असू शकतात आणि त्यानुसार त्यांचं रुटीन वेगळं असू शकतं. काही जणींना कामाला घरात बाई ठेवणं पॉसिबल असतं, तर काहींना शक्य असूनही कामवाली बाई नको असते, तर काहींच्या घरच्यांना चालत नसतं, तर काहींना आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसतं. अशा वेळेला दुसऱ्यांचं रुटीन कसं छान आहे हे बघून स्वतःला चुकीचं समजायचं किंवा अपराधी समजायचं सगळ्यात पहिलं बंद करा. हा एक छोटासा बदल तुम्ही केलात ना, तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा सकारात्मक बदल घडेल. मी कधीही स्वतःला इतरांसोबत कंपेअर नाही करत, कारण असं करणं म्हणजे सगळ्यात मोठी आपली चूक असेल ही. आपल्या स्वतःला माहीत असतं की आपण आपले बेस्ट करत आहोत, जे काही आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी करत आहोत, आणि ही झाली आपली पहिली चूक. चला आता आपण दुसऱ्या चुकीबद्दल बोलूयात, जी मीही काही वर्षांपूर्वी, जेव्हा प्रीती छोटा होता आणि त्याला सांभाळण्यासाठी मी जॉब सोडला होता, माझ्यापुढे काही ऑप्शनच नव्हता, तेव्हा करायची. जसं की मी घरीच आहे दिवसभर, तर काय होतंय, करीन मी कामं आरामात, अख्खा दिवस माझ्यासमोर पडलेला आहे. पण हीच सगळ्यात मोठी चूक असते आपली. वेळच्या वेळी सगळी कामं करणं फार महत्त्वाची असते. आणि हे मला हळूहळू समजायला लागलं. जसं की आपण नोकरी करताना वेळेचं आपल्याकडं लिमिट असतं. लवकर उठायचं, वेळेत टिफिन बनवायचा, वेळेत घर सोडायचं आणि अगदी घर आवरून, स्वतःला आवरून, मुलांचं आवरून, बरं का. तर नोकरी करणारी स्त्री ही अशा पद्धतीनं घराबाहेर पडते. पण घरी असणाऱ्या स्त्रिया लवकर उठून टिफिन वगैरे झाले की मग अगदी रिलॅक्स होतात. आता काय करायचं, आता करू आपण निवांत उरलेली सगळी कामं, दिवस आपलाच आहे आणि हे बाय डिफॉल्ट व्हायला लागतं. मी या सगळ्यातून गेली आहे म्हणून तुम्हाला मी ते छान पद्धतीनं इथं सांगू शकते, एक्सप्लेन करू शकते. खरं तर इथंच आपलं चुकतं. सकाळच्या स्वयंपाकाची भांडी तशीच ठेवून देतो आपण, थोड्या वेळाने घासू, थोड्या वेळाने घासू, मग दुपारच्या जेवणानंतर घासू, मग नंतर असं होतं की नाही आता जाऊ दे, खूप जेवणानंतर सुस्ती आली आहे, थोडासा आराम हवाच, असं करून मनाला पण समजावतो. आणि मग संध्याकाळी चहाची वेळ होते, चहाला स्वयंपाकघरात आल्यानंतर असं होतं, चला आता चहा पिऊया आणि मगच भांडी घासूया. आणि अशा प्रकारे तो भांड्यांचा ढीग वाढत वाढत वाढतच जातो. म्हणूनच घरातील इतर कामंही मग आपण याच पद्धतीनं टाळायला लागतो. आणि मग आपलं माइंड कधीही या कामाच्या बोजातून फ्री राहत नाही. सतत बॅक ऑफ दी माइंड आपल्या हेच सुरू असतं की हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि म्हणूनच काम कधीही आपलं संपत नाही.
कधी-कधी काही स्त्रियांना घरातील सगळी कामं स्वतःलाच करायची असतात. त्यांना असं वाटत असतं, की त्यांच्यासारखं दुसरं कोणाला जमणारच नाही, हे असं मलाही वाटायचं म्हणून मी म्हणतीये. आणि मग मुलांकडून, नवऱ्यांकडून आपण मदत मागत नाही किंवा मेडही ठेवत नाही. मीही माझ्या संसाराची कित्येक वर्ष घरात मेड ठेवली नव्हती आणि काही घरांमध्ये नवरेही मदत करत नाहीत. मग अशा केसमध्ये दिवसभर एकट्यानंच सगळी कामं करून संध्याकाळपर्यंत पूर्ण एनर्जी निघून जाते. पण जर का या उलट हजबंड वाईफ दोघांनी घरातील कामं केली, मुलांनाही छोट्या छोट्या कामांमध्ये मदतीला घेतलं, तर घरच्या स्त्रीवर लोड नाही येणार, हो की नाही? आणि शेवटी घर म्हणजे काय हो? एक टीमवर्क आहे, एक टीम आहे. संसार म्हणजे टीमवर्क. गृहिणींकडून अगदी सहज होणारी अजून एक चूक, की कामांच्या गडबडीमध्ये स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नाही द्यायचं. कसंही तेलकट तुप्पट खायचं, पाणी कमी प्यायचं किंवा काही जणी तर सकाळच्या गडबडीमध्ये ब्रेकफास्ट स्किप करतात. फक्त 1 कप चहा आणि जास्तीत जास्त काय तर त्या चहासोबत थोडीशी बिस्किटं खाऊन कामाला सुरुवात करायची. जेव्हा जेवणाची दुपारची वेळ येते तोपर्यंत मग खूप भूक लागलेली असते आणि भुकेच्या तडाक्यामध्ये मग प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं. सकाळी जर का ब्रेकफास्ट वेळेवर केला तर दुपारचं जेवणही अगदी प्रमाणात केलं जातं. जर ब्रेकफास्ट स्किप करून एकदाच जास्त खाल्लं गेलं तर सुस्ती चढते, आळस येतो आणि मग नंतर मात्र काहीही काम करण्याची इच्छा उरत नाही. तिथून पुढे जस्ट फक्त आपण सोफ्यावर लोळत राहतो किंवा गादीवर येऊन पडून राहतो मोबाईल बघत बघत. हे अगदी चुकीचं आहे. हे मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या समोर म्हणजेच त्यांच्या डेस्कवरती त्यांच्या डोळ्यासमोर पाण्याची बाटली असते आणि त्यामुळे मग आठवणीनं पाणी पिलं जातं. अगदी फोकस्ड असतो आपण किती बाटल्या पाणी पिलो. माझंही असंच व्हायचं जेव्हा मी ऑफिसला जायची. पण आता वर्क फ्रॉम होम किंवा घरी असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत काय घडतं हे मी सांगते तुम्हाला. घरी असणाऱ्या स्त्रियांचं कामाच्या गडबडीत म्हणा किंवा आळसात म्हणा पाणी पिणं खूप 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 कमी होतं आणि याचा परिणाम मग हळूहळू शरीरावरती दिसायला सुरू होतो. थकवा जाणवणं, मूड खराब राहणं. खरं तर तहान लागलेली असते पण आपल्याला असं वाटतं भूक लागली आणि मग आपण प्रमाणापेक्षा वेळी अवेळी जास्त खातो आणि याचा परिणाम वजन वाढण्यात होतो. आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही आहे. म्हणूनच घर चालवणं म्हणजे सुद्धा एखादी नोकरी करण्यासारखं समजायचं आणि त्याचमुळं स्त्रियांनी आपल्या खाण्यापिण्याकडेही प्रॉपर लक्ष द्यायचं. सकाळचा ब्रेकफास्ट अगदी हा हेल्दी, हाय प्रोटीन युक्तच घ्यायचा. दुपारी बॅलन्स्ड मील घ्यायचं आणि दिवसभर पाणी पिण्यासाठी एक खास बॉटल करायची, स्टीलची किंवा तांब्याची आणि अगदी आठवणीनं आपण किती बॉटल पाणी पितो याकडे लक्ष द्यायचं. जर का तुम्ही सगळी कामं वेळेवर केली, खाण्यापिण्याकडे अगदी प्रॉपर लक्ष दिलं तर तुम्हाला थकवाही जाणवणार नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमची चिडचिडही होणार नाही. दिवसभराचं एक स्वतःचं असं रुटीन फिक्स करा. जर तसं नसेल ना तर काम कधी सुरू होतं आहे, कधी संपतं आहे, कुठलं काम कधी होतं आहे हे काहीही फिक्स नसतं. एक काम करताना डोक्यात दुसऱ्याच कामाचं प्लॅनिंग सुरू असतं आणि मग सगळा गोंधळ उडलेला असतो. एखाद्या दिवशी कपडे लवकर होतात तर भांडी राहून जातात, कधी भांडी लवकर होतात तर परशी राहून जाते. जर का गृहिणींनी स्वतःच्या कामाची प्रायोरिटी ठरवली आणि त्यानुसार जर का रुटीन फिक्स केलं ना तर कामे अगदी एका फ्लोमध्ये आणि वेळेवर होतात. नाहीतर दिवसभर आपण त्यामध्येच आणि मग ताण वाढतो, चिडचिड होते आणि ती चिडचिड निघते कोणावर माहिती आहे? तर घरातील अगदी लहान मुलांवर. तीच अगदी इझी टार्गेट असतात ना आपली आणि म्हणूनच आपलं एक फिक्स रुटीन असणं आणि ते कन्सिस्टंटली फॉलो करणं फार गरजेचं आहे. आपल्याला माहितीच आहे की गृहिणींचा, स्त्रियांचा सगळ्यात जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो. जर का पूर्वतयारी असेल ना तर खूप सारा वेळ हा आपण इथे वाचवू शकतो. कधी कधी साधंसंच जेवण आपल्याला बनवायचं असतं. अगदी अर्ध्या तासात होणारं स्वयंपाकघरातलं हे काम आपण 2-3 तास करत असतो. का बरं? तर स्वयंपाकघरात गेल्यावर कळतं की अरे यार जी भाजी करायची होती ती निवडलेलीच नाही आहे. त्याच्यासाठी लसूणच निवडलेला नाही आहे. तर कधी अद्रक, खोबरं, लसूणाची पेस्ट हवी, तीच बनवलेली नाही आहे. मसाल्या डब्यातले संपलेले मसाले रिफिल करायचे राहून गेलेत. जो स्वयंपाक करणार आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचं चॉपिंग केलेलं नाही आहे आणि म्हणूनच दुपारी जर का थोडासा रिकामा वेळ मिळाला तर अशा वेळेला झोपण्याऐवजी TV बघायला घ्यायची आणि TV बघत बघत मग
काही आपण आपली अशी छोटी छोटी पण महत्त्वाची कामं करू शकतो, जसं की लसूण सोलणं, भाज्या निवडणं, कपड्यांना इस्त्री करणं, धान्य निवडणं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ही लिस्ट खूप मोठी असू शकते. ज्याप्रमाणे रात्री झोपताना ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा दिवसभराचा खर्च लिहून ठेवतो ना आपण, अगदी त्याचप्रमाणे जर का आपण दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करून ठेवलं तर खूप सारा वेळ तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा मिळू शकतो. जसं की हे बघा, की दुसऱ्या दिवशीचं मील प्लॅन करणं, ब्रेकफास्टमध्ये काय, दुपारी जेवणामध्ये काय बनवणार आहोत आणि रात्रीच्या जेवणात काय बनवणार आहोत, हे जर आपण अगोदरच म्हणजेच आदल्या दिवशी ठरवलं तर दुसरा दिवस अगदी टेन्शन फ्री व एका फ्लोमध्ये जातो. तुम्हाला तुमच्या मुलांच्या एखाद्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी वेळ द्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या काही कामांसाठी बाहेर बँकेत जायचं आहे, स्कूलमध्ये जायचं आहे, एखादा नवीन पदार्थ बनवायचा आहे म्हणजे स्नॅक्स आयटम वगैरे काही बनवायचे आहेत, तर त्याच्यासाठीही छानसा वेळ मिळतो. बऱ्याच जणींना सकाळी लवकर उठायचं असतं पण होत नसतं. तर हे बघा, मजबुरी म्हणून सकाळी लवकर उठू नका, तर स्वतःच्या कम्फर्टसाठी तुम्हालाच दिवसा स्वतःसाठी एक्स्ट्राचा वेळ मिळावा म्हणून लवकर उठा. जर का रोज तुम्ही 7 वाजता उठत असाल आणि तुम्हाला लवकर उठायचं असेल, तुम्ही तसं प्लॅनिंग करत असाल, तर स्वतःच्या शरीरावर अजिबात जबरदस्ती अन्याय न करता अगोदर फक्त अर्धा तास लवकर उठा आणि मग हळूहळू जसजसं तुमची बॉडी ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तुम्ही ही वेळ वाढवत चला, म्हणजे अजून अर्धा तास लवकर, आणि मग तुमच्या वेळेनुसार, तुम्ही ठरवलेल्या वेळेनुसार तुम्ही उठू शकाल. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळचा हा जो काही 3-4 तासांचा वेळ असतो ना, तो दिवसभरातील सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह वेळ असतो. यापैकी 1 तास स्वतःच्या शरीरासाठी मात्र आवर्जून काढा. वॉकला जा, योग करा, झुंबा करा, मेडिटेशन, प्राणायामसाठी वेळ द्या. तुम्ही जर का हेल्दी राहाल तर तुमचं कुटुंबही अगदी छान हेल्दी राहील. स्वतःला प्रायोरिटी द्या. प्रत्येक कामाला त्यांचा स्वतःचा एक टाईम स्लॉट ठरवून द्यायचा. त्यामुळे दिवसभर अगदी कामांचा गोंधळ उडणार नाही. असं नाही की स्त्रियांनी घरी आहात म्हणून दिवसभर काम करत राहायचं, नाही. प्रत्येक कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घ्यायचा. पण तो थोडा ब्रेक खूप मोठा होऊ द्यायचा नाही, मग सगळंच बारगळतं तिथल्या तिथे. स्वतःसाठी एखादा छानसा आवडीचा छंद जोपासायचा, त्यासाठी आवर्जून थोडा वेळ नक्की काढायचा. मन अगदी छान आनंदी राहतं आणि तुम्ही आनंदी तर मग संपूर्ण घर आनंदी. सतत दिवसभर घरीच राहू नका, घराबाहेरही पडायचं. एखाद्या कामासाठी, व्यायामासाठी, छंदासाठी एखादा क्लास जॉईन करा. जेव्हा बाहेर पडाल, इतर लोकांशी भेटाल, तर भावनिक आणि तुमचे फिजिकल म्हणजेच आरोग्यही चांगलं राहील. विज्ञानही सांगतं की सतत घर कोंबडी बनून राहणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो, मेंटली वीक व्हायला लागतात आणि डिसिजन पॉवरही मग कमी होते. कॉन्फिडन्स अगदी लो होऊन जातो. म्हणून 4 लोकांना भेटणं, बोलणं, विचारांची देवाणघेवाण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या प्रत्येकाचा वेळ जास्त वेळा कुठे जातोय माहितीये, तर मोबाईल बघण्यात. आता एवढे छान जे काही आपण शेड्यूल बनवायचा प्रयत्न करत आहोत, बनवणार आहोत, ते जर मेंटेन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण आपला स्क्रीन टाईम ही फिक्स करणं आणि त्याच्याकडे बारकाईनं अगदी लक्ष देणं. दिवसातून काही ठराविक वेळ याच्यासाठी नक्की काढायचा, तो फिक्स करायचा आणि तो फॉलो करण्यासाठी स्वतःसोबत मात्र प्रामाणिक राहायचं. यामध्ये मात्र चीटिंग करू नका आणि आवर्जून स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थीपणा नाहीये बरं का, तर ती तुमची गरज आहे. चला, 2026 मध्ये तुम्ही एखाद्या नवीन छंदाला सुरुवात करा आणि वर्षाच्या शेवटी बघा किती छान तुमच्यामध्ये बदल झालेला आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.